ते कसं आहे, काही लोकांना काय वाटतं की खेड्यातून आले म्हणजे येडे, खेड्यातल्या लोकांना काय एवढं समजत नाही. त्याच गोष्टी रोशनभाई संगती झालेल्या आहेत. तर नेमकी विषय असा आहे की गोणी हातात असून आता रोशनभाई स्वतः म्हणत असतो की मी मेहनत करतो. पण त्यांनी मेहनत केली, त्यांनी गोणी हातात घेतली, 3-3 गोण्या हातात घेऊन त्यानंतर पहिले एक हातामध्ये घेतली, तरी त्याला फेअर डिसिजन नाही मिळाला. पण या गोष्टी होणारच होत्या की रोशनभाईनी ना तिथं अडून राहायला पाहिलं होतं की नाही, गोणी माझी आणि मी देणार नाही. तुम्ही निर्णय चुकलेला आहे आणि डायरेक्ट बिग बॉसमध्ये राडा करायला पाहिला होता की माझ्या संगती अनफेअर होतं हे सर्व. पण तो डायरेक्ट मोकळा झाला, नाही चालेल मी उपाशी राहील. उपाशी राहून मिळत नाही भाई काही. जे गोष्टी करायच्या असतात ना ते लढून करावं लागतं. उपाशी राहून आजपर्यंत कोणालाच काही मिळालं नाही. लोक आपल्यासाठी काही झगडायला येत नाही, ते आपल्याला स्वतःलाच भांडावं लागतं आणि स्वतःलाच करून घ्यावं लागतं. तिचा डिसिजन तिला बदलायला लावायला पाहिला होता, पण रोशनभाई ते करू शकला नाही. त्याच्यामुळे उपयोग नाही आहे. तर रोशनभाई लढ, हेच मी म्हणणार होतो. आणि